हाय, हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. मी दीपाली. माझ्या फॅमिली व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. इथं ना होनसाठी गिफ्ट आणलं होतं आणि तिने मी द्यायच्या आधीच घातले होते म्हणून मी एवढे हसत होते. त्यांचा आज वाढदिवस होता, त्यांना मी कपडे घेऊन आले होते. मी द्यायच्या आधीच तिने घालून तयार वगैरे झालते. तर असं श्रद्धा वगैरे सांगितली असेल असं म्हणलं. त्यांच्यासोबत थोडंसं चेष्टा मस्करी वगैरे झाली. मग नंतर नाही तर मिशोवरनं 2 मी पॅन्डल मागवलं होतं. खूप छान होते आणि थोडीशी चेन बारकी होती पण प्राईसच्या हिशोबानं तर बरोबर होता. स्वामी समर्थाचे पॅन्डल होते. पॅन्डल थोडंसं मोठं होतं आणि पण चेन आहे ना थोडीशी बारकीच होती. त्यांना ना बारकी म्हणजे गळ्याला बारकं वाटत होतं, कारण की त्यांनी असं म्हणजे असं उंच आहेत, हायटेड आहेत ना, त्याच्यामुळं ते एकदम रिक्क असं वाटत होतं. त्यांना दुसरे चेन घालूया म्हटलं, त्यात तोपर्यंत आज वाढदिवस आहे तोपर्यंत घालून घ्या. मग नंतर तिने आवरले, मी आवरलो. मग नंतर ना आम्ही थोडंसं मॉइश्चरायझर लागलं. आता कधी ना कधी अहोंचा वाढदिवस येतो, मग चला त्यांच्या आधी आपणच आवरून घ्यावं म्हटलं. थोडंसं मॉइश्चरायझर, पावडर, लिपस्टिक तर आणि थोडंसं वेणी. आज ना हेअरस्टाईल थोडीशी चेंज केली होती. साधारण कधी ते बुचडा वगैरे असतो माझा, सिम्पलमध्येच असते मी, जास्त काय ओव्हर करत नाही. आणि जास्त मेकअपचं तर लांबपासनं माझा मेकअपचा काही संबंध नसतो. पण कधी कधी मॉइश्चरायझर आणि पावडर आणि थोडीशी लिप बाम लावलं की झालं माझं. आणि टिकली लावल्याशिवाय बाईचं तर शृंगार पूर्ण होत नाही म्हणतात, तसं एक टिकली माझ्या डोक्याला लावती. मग ते लावला, कानातले घातले. एवढं माझा आजचा मेकअप होता. म्हटलं चला अहोंना पण खुश करायचं आपण पण, म्हणजे अहो तर खुश झालेच होते सकाळ सकाळ कपडे वगैरे गिफ्ट दिल्यानंतर ना. मग आज बड्डे आहे म्हटलं तर पहिलं कुठं जातोय आपण देवाला, आणि एवढ्या उन्हात पण एवढे हिरवीगार झाडे बघून ना मनाला एक आनंद, एक सुकून एक वेगळाच असतो. मला तर लय आवडतं असं हिरवीगार झाडे वगैरे. मग पहिल्यांदा स्वयंभू मूर्ती गणपती बाप्पा होते, तिथं आलो आम्ही. मस्त असं पाया वगैरे पडला. तो मला जवळपासनं व्हिडिओ दाखवते. मस्त असं स्वयंभू मूर्ती आहे. लय लांबपासनं लोक येतात इथं. खूप छान मूर्ती आहे. इथं साखर प्रसादला भेटला होता. संकष्टीच्या वेळेस लय गर्दी असते तिच्यामुळं. आणि असं झाला माझा आजचा पचका. आणि आजचा दिवस पण माझा असा गेला, खूप छान गेला. आणि हे गणपती बाप्पाला पाया पडत होते ना, तेव्हा डोक्याला लागून हे फूल आला होता. म्हटलं चला आपल्या जवळच ठेवून घ्या. नंतर दुपारी घरी आले. आता काहीतरी वेगळं बनवायचं स्वयंपाकमध्ये, तर काय बनवायचं, दुसरं काय नसतो आमच्या घरातनं 3 भाज्या फिक्स असतात. एक वांगी आणि एक डाळ आणि आणि काय चिकन, या 3 भाज्या आपल्या 3 फिक्सच असतात. त्यासाठी म्हणून ना आज ना थोडंसं वेगळं काहीतरी करून द्यावं म्हणून विचार केला होता. पण अहोंना विचारलं, हो म्हटले नको बाई, ते काय मला वांगच करून दे. चला त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना काही पाहिजे तेच द्यायला पाहिजे ना, म्हणून मी त्यांच्याच आवडीचं बनवलं. पण इथं मी वेगळंच बनवत होते. इथं मी मसाला भात बनवत होता, साधा सिंपल आपला. आमच्या मम्मीने बनवत होती अशी मसाला भात, म्हणून मी त्या पद्धतीनं आज इथं मसाला भात बनवला. जिरं मोहरी घातली, कांदा घातला, लसूण अद्रकचं पेस्ट घालून आणि टमॅटो घालून, हळदी, गरम मसाला, धनिया पावडर आणि पुलाव मसाला नाही बिर्याणी मसाला असतो ना ते, मिरची वगैरे घालून मस्त असं फोडणी दिला. एकच नंबर मसाला भात झाला होता. थोडंसं आपल्या कर्नाटक पद्धतीने आमची मम्मी बनवत होती ना, सेम टू सेम तेच चव लागत होती मला तर. आणि तूप घातला होता पहिल्यांदा तर, आणि जर टेस्ट त्याची वाढली होती. त्यासाठी इथं सगळं असं परतून घेतलं मसाला. मग नंतर हळदी, धनिया पावडर, थोडंसं शेंगदाणा टाकून दिला. वाटाणा माझ्यापाशी नव्हतं म्हणून मी वाटाणा काही घातला नाही, पण शेंगदाणा, जिरं, हळदी, धनिया पावडर, गरम मसाला, आपले बेसिक मसाला असतात ते सगळे मसाले घालून परत आणि एकदा मस्त असं परतून घेतला. नंतर पाणी, आपले 2 तांबे पाणी घातलं. अर्धा किलोचं भात करणार होते म्हणून 2 तांबे. आमच्या जवळ ते तांदूळ आहे ना त्याला पाणी जास्त लागतं, त्यासाठी पाणी 2 तांबे लागतात. मग नंतर नाही तर मीठ वगैरे घातलं. मिठाशिवाय तर कुठल्याच अन्नाला चव लागत नाही म्हणतात, तसंच बघा इथं मस्त असं बिर्याणी मसाला वरनं टाकून दिला. छान असं परतून घेतलं तांदूळ वगैरे घालून. मग नंतर आमच्या अहोंच्या आवडीचं वांग्याची भाजी. चला आमच्या अहोंच्या वांग्याची आवडीची भाजी करूया म्हटलं. मस्त असं वांगी, कळी वांगी आणली होती, ते कट करून घेतलं. आता काय दुसरं काय करत नाही, फक्त भरून वांगं लागतं आमच्या अहोंना. पातळ भरून वांगं एवढं आवडीनं खातात की नाही. सगळं भाज्या फिक्क्या पडल्या त्या वांग्यासमोर. असली वांगी मला तर तिचं बघून ना तिरस्कार होतो बघा. एवढं मला नको वाटतं ते वांगं बघून तर एकदा. पण ह्यावेळेस भाजी पण छान झाली होती का, कोण स्टोर आगारागात बनवलं होतं म्हणून छान झाली होती का, कसं छान झाली होती तेच काही कळालं नाही. मस्त असं फोडणी दिलं, परतून घेतलं. पण ही वांगी अशी तेलामध्ये परतलं की नाही, टेस्ट मात्र एकच नंबर होतो म्हणतात बघा. मस्त झाली होती. कोथिंबीर घातला, उकळून घेतला. नंतर ना सगळं
मसाला भात तोपर्यंत तयार झाला. त्याच्यावरती असं कोथिंबीर घालून खालीवरती केलं. एक नंबर भात दिसत होतं, फळफळीत छान मस्त असं. बघितल्या तोंडाला पाणी सुटायला पाहिजे असं वाटत होतं. मग नंतर झाकून वगैरे ठेवला. नंतर आमच्या श्रद्धाबाईचं बघा नट्टापट्टा कसं चालू आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. पुढच्या व्हिडिओमध्ये एवढं मेकअप बघा. चला बाय.